तर नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे. मी महेश सुजल तेलक तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर डेली ब्लॉगचा दिवस आहे दुसरा. तर बघूया आजचा दिवस कसं काय जातो. आज आपण चाललो खंडोबा टेकडीला. तर चला तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. तर चालता चालता या भाऊ लोकांची मस्ती बघत चालू. पलावला जाणू साई न गे म्हणाल पालगी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला मी निघालो. आता पोहोचू आम्ही थोड्या वेळात खंडोबा टेकडीला. तर बघता बघता पोहोचलो आणि इथं एवढ्या वरती चढता आम्हाला लय दम लागला बा. लोक आम्ही गेलोय. चढता आमची हालत डाऊन झाली आहे. काय रे तर जंगलाचे फुल. तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण खाडी आहे खाली. पूर्ण भटवाडी इथून पूर्ण घाटकोपरच्या व्ह्यू इथून दिसतोय. तर आता आपण चाललोय मंदिरात. तर मंदिराच्या गेटपासून वरती आलो. तर वरती आल्याच्या नंतर समोरच आमचं मंदिर होतं. खंडोबा टेकडीला पोहोचलो आता आपण. हॅलो गाईस, आता आम्ही चल मंदिरात. आता आम्ही चालू आहे आता सध्यात मंदिरात. चला रे चला गाईस सगळ्यांनी सगळ्यांनी टाकून माझे. एक खूप जुनं मंदिर आहे आणि या मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला चार देवांच्या मूर्त्या दिसतील. इथं आहे संत तुकाराम महाराजांची मूर्ती. समोरच संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. खूप जुनी मूर्ती आहे. आणि थोड्या वेळाने पुढं गेल्याच्या नंतर इथं आहे जय मल्हार खंडोबा रायाची मूर्ती. होऊ शकता एकदम सुंदर अशी मूर्ती तुम्हाला इथं दिसेल. आणि थोड्याच वेळाने थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर देवीची मूर्ती. इथं आहे आपल्या देवीची मूर्ती. आणि इथं आहे विठ्ठल आणि रखुमाई, संत तुकाराम महाराज अशी याच 4 देवस्थान आहेत. इथं जागृत देवस्थान आहे. अशा या प्रकारच्या जुन्या काळातील मूर्ती. आणि एक मंदिर खूप जुनं आहे. बघू शकता तुम्हाला इकडला पण व्ह्यू आवडतोय. पूर्ण इथून